गोवे शिक्षण समागम 2026 चे उक्तावण आज बुधवार 29 जुलै 2026 दिसा गोव्याचे मानस्थ मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या हस्ते व्हड्या दबाजान जाले. या उक्तावण सुवाळ्यांत शिक्षण क्षेत्रातली उदरगत, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची NEPची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेक प्रोत्साहन दिवपा खातीर राज्य सरकाराचे वेगवेगळे संकल्प आणि उपक्रम मुखार दवरले. आयच्या खूप बऱ्या दिसा म्हाका दिसता हो मुहूर्त आसतलो की बऱ्या मुहूर्ताचेर बऱ्या दिसा आयचो कार्यक्रम तो ऑर्गनायज केला. या कार्यक्रमाच्या निमित्तात हेडमास्टर्स ऑफ द स्कूल्स, हाय सेकंडरी आणि हायर एड्युकेशन्स, इवन दो द टेक्निकल एड्युकेशन, सगळे टॉप इन्स्टिट्यूट्सचे आयच्या ह्या हॉलात हांगासर उपस्थित आसा. हांव तर म्हणटलो की गुरु पौर्णिमेच्या ह्या बऱ्या दिसा गोंयचे फ्युचर घडोवपा खातीर आनी विकसीत गोवा वो डिसायड करपा खातीर तुम्ही सगळे जाण हांगासर बसल्या. परत एकदा हांव मना काळजांतल्यान तुमकां गुरु पौर्णिमेच्यो खूप खूप शुभेच्छा दिता. गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन्स ह्या रिसायकल डायरी काडल्या बद्दल हांव MD आमचो हरीश आनी मेघना हांचे परत एकदा खूप खूप अभिनंदन करता. दोगांयनी तांच्या खातीर परत एकदा ताळयो वाजोवच्यो. होच इनिशिएटिव्ह घेवन आमी जर डिसायड केलें आमचो प्रत्येकाचो कॅम्पस हो प्लास्टीक फ्री कॅम्पस आसचो आणि ह्याच पद्दतीचे इनिशिएटिव्ह घेवन आमचो पेपर वेस्ट आमी कशा पद्दतीत वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशना कडेन पावू शकता. म्हाका दिसता वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन अजूनय बी स्कुलांतल्यान वेस्ट कलेक्शन करपाचें काम हें अजूनय सुरू आसा. तातूंतल्यान खूप बऱ्यो प्रॅक्टिसीस आज गोंयांत जाता. फक्त हांवें विशय आयला म्हणून सांगता म्हणजे नॉट ओन्ली द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बट बायोमेडिकल वेस्ट, इवन दो द आमचो हॅझार्डस वेस्ट आणि आता इन फ्युचर फॉर द वेस्ट म्हणजे आता त्या 28 ऑगस्टाक आमी गोंयांतलो सगळो वेस्ट ऑर्गनायज्ड पद्दतीत म्हणजे तोय बी ट्रीट करतले. म्हणजे इन फ्युचर गोवा विल बी वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिसिंग इन द वेस्ट मॅनेजमेंट अशी स्टेट आसूं शकता. म्हाका प्राऊड फील जाता. त्या खातीर इन फ्युचर आमी बरेचशे फावटी वेस्ट म्हणजे कॉम्प्युटरा पासून ते बारीकसो मोबायल पाड जालो काय काडटा आनी भायर उडोवन दिता आणि तोच खंयसरूय उरता. त्या खातीर त्यो बेस्ट प्रॅक्टिसीस हांवें तुमच्या कडेन विशय कित्याक सांगलो कारण तुमच्या कडेन विशय सांगल्या उपरांत पुराय गोंयांत इट इज अप्रॉक्सिमेटली हांव सहज म्हणजे फिगर पळयतालो की इट इज एन 2,89,000 स्टुडंट्सां पर्यंत ती मेसेज पावूं शकता. कितली? 2,79,000 स्टुडंट्सां पर्यंत मेसेज दिवपी कोण आसात? तुम्ही सगळे जाण आसात जे म्हज्या समोर बसलेले आसात. त्या खातीर आनी कोणा कडल्यान इतकी बरी मेसेज वचूंक शकना. म्हणून समाजात जर परिवर्तन करपाचें आसत आणि समाजात जर बरी मेसेज दिवपाची आसत जाल्यार ते तुमीच दिवपाक शकता. म्हणून म्हणजे आयच्या दिसा तुमकां सगळ्या जाणांक म्हणजे हांव पळयता की नॅशनल एड्युकेशन पॉलिसीक 2020 आज 6 वर्सां पुराय जाता. आमकां खबर आसतलें म्हणजे 35 वर्साच्या उपरांत जेन्ना ह्या देशात एड्युकेशन पॉलिसी बदलपाची ठरयली माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी 2014 हो विचार दवरलो आणि 2020 म्हणजे तेजेर तब्बल 6 वर्सां लागली की कशा पद्दतीत इम्प्लिमेंट करप. कारण आमी पळयताले की गेली कितलीशीच वर्सां म्हणजे गेली 40 वर्सां तेच एड्युकेशन आमी नवीन जनरेशनाक दीत आशिल्ले. ऑल्दो द टेक्नॉलॉजी कंप्लिटली बदललेली बट एड्युकेशन सिस्टम तीच आशिल्ली. बुक्सूय तेच आशिल्ले, सगळे तेच आशिल्ले. आमी बदलपाकूय पळयनाशिल्ले. बट थोडे जाण बदलता आसतना सुद्दां ही कित्याक बदलची हाका विरोध करपाकूय फुडें आयले. बट एक बरी गजाल की गोंयांत यू आर द एड्युकेशन लिडर्स तांच्यांनी स्ट्रॉंगली सपोर्ट केलो आमच्या SCRT एड्युकेशन डिपार्टमेंटाक आणि तांच्यांनी इम्प्लिमेंट करपाक स्टार्ट केली आणि ताचे बरे रिझल्ट आज आमकां पळोवपाक मेळटा. गेली 6 वर्सां वी आर लिडिंग इन द कंट्री आणि प्रत्येक फावटी सेंट्रल एड्युकेशन मिनिस्ट्री किंवा बाकीचे सगळे ते एप्रिशिएट करता. ताचे क्रेडिट सगळे तुमकां वता. परत एकदा हांव तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. आज खासा करून हाजेर उलोवपा खातीर प्रोफेसर इंद्रायणी बहादुरी हांगासर आयल्या. तिच्या लिडरशिपीच्या सकयल द परक विच प्लेड एन इम्पॉर्टंट रोल इन द असेसमेंट रिफॉर्म्स आणि न्यू एड्युकेशन पॉलिसीच्या बद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम फॉर यू. त्या खातीर म्हाका दिसता फुडल्या तिच्या सेशनात बऱ्योचश्यो गजाली तुमच्याय मुखार येतल्यो आणि तात्योय बी इम्प्लिमेंट करपा खातीर तुम्ही सगळे जाण म्हणजे तत्परतेत ते इम्प्लिमेंट करतले. म्हाका दिसता न्यू एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपा खातीर हायर एड्युकेशन ठरलेली आमची कमिटी, स्कूल एड्युकेशनची कमिटी तांच्यांनी
खूप मोठ्या पद्धतीत म्हणजे विचार करून